नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये महापालिकांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. सांगली, मिरज, कोपवाड महापालिकेची निवडणूक सुद्धा आता ऐन रंगात यायला लागलेली आहे. महायुती, महाआघाडी याशिवाय वेगवेगळ्या स्थानिक आघाड्या, काही ठिकाणच्या स्थानिक एकेका वॉर्डातले नगरसेवकांचे 4-4 उमेदवारांचे गट, अशा उमेदवारांची चर्चा सध्या चालू आहे, तयारी चालू आहे. उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. आता उमेदवारी अर्ज भरायची खरी लगबग सुरू झालेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती एका राजकीय विषयाकडं मी आपलं वेगळं लक्ष वेधू इच्छितो. हा विषय आहे तो म्हणजे माजी खासदार, भारतीय जनता पक्षाचे एकेकाळचे माजी खासदार संजय काका पाटील यांची राजकारणामध्ये पुन्हा एकदा झालेली दमदार एंट्री. म्हणजे ते राजकारणात होतेच, परंतु लोकसभेच्या आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर संजय काका पाटील हे काहीसे मागं पडले ते, आणि त्यानंतर त्यांच्यासमोर कुठल्या पक्षामध्ये आपण जावं, कुठल्या पक्षाचा आधार घ्यावा असा एक प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर सुद्धा निर्माण झाला होता. परंतु काकांनी त्यांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे, त्यांच्या नेहमीच्या धाडसी एकूण पवित्र्याप्रमाणे त्यांनी स्वाभिमानी विकास आघाडी स्थापन केली आणि तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा दणदणीत असा विजय मिळवला. तो विजय मिळवल्यानंतर एक हाती विजय मिळवला. भारतीय जनता पक्ष त्यांच्या विरोधात होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या विरोधात होता. त्यांच्या पक्षामध्ये म्हणजे त्यांच्या आघाडीमध्ये असलेले किंवा त्यांच्याबरोबर असलेले काही लोक सुद्धा विरोधात गेलेले होते. तरी सुद्धा काकांनी त्या निवडणुकीत एक हाती विजय मिळवला आणि त्यानंतर काकांची पुन्हा एकदा सक्रिय राजकारणामध्ये, सत्तेच्या राजकारणामध्ये दमदार अशी एंट्री झालेली आहे. आता या एंट्रीमुळं एक लक्षात आपण घेतलं पाहिजे, तासगावच्या नगरपालिकेच्या निवडणुकीपुरतं काका थांबणार नव्हतेच. त्या निवडणुकीत विजय मिळवल्या त्यांनी आता सांगली, मिरज, कोपवाड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा उडी घेतलेली आहे. आणि ती त्यांनी जी उडी घेतलेली आहे ती अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून. आता ही सगळ्या ज्या घडामोडी आहेत काकांच्या, या त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते लोकसभा निवडणुकीतले 2024च्या आणि 2019च्या निवडणुकीतले जे त्यांचे प्रतिस्पर्धी होते, ते अपक्ष खासदार विशालदादा पाटील यांना एक प्रकारे हा इशारा आहे की संजय काका पाटील आ रहे हैं, विशालदादा अब सावध रहो, असा हा इशारा आहे. पुन्हा एकदा विशालदादांच्या समोर आव्हान उभं करायचा प्रयत्न संजय काका पाटील निश्चितपणे करणार, यात काही शंका नाही. आपल्याला माहित आहे की 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झालेली होती सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार असलेले विशाल पाटील, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलेले गोपीचंद पडळकर जे सध्या भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, जतचे आमदार आहेत, आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील, अशा या तिरंगी लढतीमध्ये संजय काका पाटील निवडून आले ते आणि विशाल पाटील हे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले होते. परंतु 2024च्या निवडणुकीमध्ये संजय काका पाटील हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून पुन्हा मैदानात उतरले आणि उभाठा शिवसेनेतर्फे पैलवान चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीतर्फे उभाठाचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवणं फार कठीण असतं, जिंकणं तर त्याहून फार कठीण असतं. परंतु हा चमत्कार सांगलीमध्ये झाला आणि विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. अर्थात त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणावरती काँग्रेसची ताकद उभी होती. काँग्रेसमध्ये एक राग निर्माण झालेला होता विशाल पाटलांची उमेदवारी नाकारल्यामुळं, काँग्रेसला उमेदवारी नाकारल्यामुळं, आणि विशाल पाटीलना 1 लाखाच्या फरकानं इथं विजय मिळाला. आता तो विजय मिळाल्यानंतर विशाल पाटील यांनी त्यांचं खासदार म्हणून आपलं कर्तव्य करायला सुरुवात केली. विशेषतः लोकसभेमध्ये त्यांनी अनेक प्रश्नावरच्या चर्चेमध्ये जाहीरपणे भाग घेतला आणि अतिशय मुद्देसूद, पद्धतशीर, अभ्यासपूर्ण अशी त्यांनी भाषणं केली. विशेषतः आपण पाहिलं असेल की वंदे मातरमच्या गीताच्या चर्चेच्या वेळेला त्यांनी अतिशय लक्षवेधी असं भाषण केलं.
त्याच्यानंतर त्यांनी रोजगार हमी योजनेच्या विषयावरही त्यांनी भाषण केलं. अनेक विषयांवरती ते लोकसभेमध्ये बोललेले आहेत. सांगली आणि सांगली परिसरातल्या काही प्रश्नांबद्दल सुद्धा ते लोकसभेमध्ये बोललेले आहेत. परंतु विशाल पाटील हे अपक्ष खासदार आहेत, काँग्रेसचे सहयोगी खासदार आहेत आणि ते सातत्यानं आपण सांगतात ते स्वतः की मी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडून आलेलो आहे आणि भारतीय जनता पक्ष मुक्त भारत करायची सुरुवात सांगलीतनं करायची असंच त्यांनी परवा नुकतंच जाहीर केलेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर ते सतत विरोधीच भूमिका घेणार. साहजिकच आता त्यांच्या एकूण सगळ्या जरी लोकसभेतलं कामकाज चांगलं असलं, लोकसभेमध्ये ते उत्तम बोलतायत, अनेक कार्यक्रमांना हजर राहतायत, वेगवेगळ्या आघाड्यांवरती ते सतत वावरतायत. काँग्रेसचे नेते डॉक्टर विश्वजित कदम यांच्याबरोबर त्यांचे अतिशय सौहार्दपूर्ण संबंध त्यांनी प्रस्थापित केलेत. काँग्रेसमधली गटबाजी त्यांनी संपवलेली आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी कामं करण्याच्या दृष्टीनं त्यांना अनेक मर्यादा येणार आहेत, अनेक अडथळे येणार आहेत असं आपल्याला दिसतंय. म्हणजे गेल्या आता ते जवळजवळ 1.5 वर्ष झालेलं आहे ते लोकसभेमध्ये खासदार म्हणून काम करतायत. पण ह्या 1.5 वर्षामध्ये खासदार म्हणून काय त्यांनी नेमकं काम केलं सांगली लोकसभा मतदारसंघात हे एकदा त्यांना जाहीर करावं लागणार आहे. लोकांचा आग्रह तसा राहणार आहे. अर्थात 1.5 वर्ष हा काय फार मोठा काळ आहे असं समजायचं काही कारण नाही. परंतु तरी सुद्धा शेवटी लोकांच्या अपेक्षा होत्या फार मोठ्या प्रमाणावरती की त्यावेळेला असा विशाल पाटीलनीच प्रचार केला होता किंवा त्यांच्या सभांमधनं त्यांच्या प्रचारकांनी असा प्रचार केला की 10 वर्षामध्ये संजय काकांना काही काम करता आलं नाही, लोकसभेचे खासदार म्हणून ते काही करू शकले नाहीत, आता विशालदादा ते काम करतील. तर विशालदादांनी गेल्या 1.5 वर्षात काय काम केलं हे आता त्यांना सांगावं लागेल. हळूहळू जसा काळ उलटत जाईल तसं विशाल पाटील यांना काही काम करून दाखवावं लागेल. विशेषतः सांगलीच्या जवळचा विमानतळाचा विषय असेल, सांगलीतल्या शेरी नाल्याचा विषय असेल, पाणी पुरवठ्याच्या सगळ्या योजना पूर्णपणे कार्यरत करून जतच्या टोकापर्यंत पाणी नेण्याचा विषय असेल, सांगलीमध्ये मोठी बाजारपेठ उभी करण्याचा विषय असेल, सांगलीत अनेक नवीन उद्योग आणायचा विषय असेल, असे अनेक विषय आहेत की ज्या विषयांसाठी त्यांनी जाहीरनाम्यामध्ये लोकांच्याकडनं मतं मागितलेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांचे कट्टर विरोधक बनलेले 24च्या आणि 19च्या निवडणुकीतले कट्टर विरोधक झालेले संजय काका पाटील यांनी मात्र पुन्हा एकदा दमदार एंट्री केली आहे. मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. संजय काका पाटील हे स्वस्थ बसणारे नेते नाहीत. ते आता महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी भाग घेतलेला आहे, पॅनल तयार करतायत किंवा ते कदाचित अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ते मोठी ताकद इथं पणाला लावणार. महापालिका क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे, त्याचाही ते निश्चितपणे इथं उपयोग करणार आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळावं यासाठी ते इथं जोरदार प्रयत्न करणार. एकदा महापालिकेच्या निवडणुकीत यश मिळालं की ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये हिरिरीनं भाग घेणार. केवळ तासगाव, कवठेमहांकाळ एवढ्या विधानसभा मतदारसंघापुरतंच काका मर्यादित राहणार नाहीत. त्याच्या पाठोपाठ ते पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये शिरकाव करणार, मिरज तालुक्यामध्ये शिरकाव करणार, जत तालुक्यामध्ये जाणार, आटपाडी, खानापूर ह्या तालुक्यात जाणार. कारण सगळीकडे त्यांचे खासदार म्हणून काम करतानाचे गट त्यांनी तयार केलेले आहेत आणि तिथं ते आपला प्रभाव वाढवायचा प्रयत्न करणार. क्रमाक्रमानं ते आपली ताकद वाढवत जाणार आहेत आणि हा विशाल पाटील यांना फार मोठा इशारा आहे. त्यांच्या समोर संजय काका पाटील यांचं आव्हान पुन्हा एकदा उभं राहायला लागलेलं आहे असं आपल्याला दिसतंय. आता विशाल पाटील यांना खासदार म्हणून फार वेगानं तडफेनं काम करावं लागेल. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये संजय काकांचा अजितदादांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याच्या विरोधामध्ये त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना यश मिळवून द्यावं लागेल. एवढंच नव्हे तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा विशाल पाटील यांना मोठी कामगिरी करावी लागेल. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की संजय काका पाटील हे जरी आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काम करणार असं म्हणत असले तरी ते मुळात त्या पक्षात होतेच. कारण विधानसभेची निवडणूक त्यांनी अजितदादांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढवली ती आणि त्यांचे राष्ट्रवादी म्हणजे शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील, तसंच काँग्रेसचे नेते डॉक्टर विश्वजित कदम, जतचे माजी आमदार विलासराव जगताप, अशा अनेक नेत्यांशी सांगली लोकसभा मतदारसंघातल्या आणि सांगली जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांशी त्यांचे अतिशय सौहार्दपूर्ण असे संबंध आहेत. त्यामुळं हळूहळू संजय काका पाटील आपली राजकीय ताकद वाढवत नेणार, ह्यात कोणतीही शंका नाही. त्यांचा गट ते बळकट करत नेणार आणि क्रमाक्रमानं येत्या जेव्हा केव्हा पुन्हा लोकसभेची निवडणूक होईल
जिल्हा परिषदेची निवडणूक होईल किंवा विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळेला ते त्यांच्या विरोधकांसमोर, विशेषतः विशाल पाटील यांच्यासमोर ते मोठं आव्हान उभं करणार, यात कोणतीही शंका नाही. पाहूया नेमकं काय होतंय ते. पण तूर्त तरी संजय काका पाटील आता पूर्ण ताकदीनं महापालिकेच्या तरी निवडणुकीत उतरतायत असं दिसतंय. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ते बळकट करायचा प्रयत्न करणार आहेत. अजितदादांची त्यांच्या भेटी झालेल्या आहेत आणि साहजिकच अजितदादांना असा एक अतिशय शक्तिमान आणि प्रभावी असा नेता त्यांच्या पक्षाला इथं परत एकदा मिळतोय. त्या पक्षात एकदा संजय काका सक्रिय झाले तर त्या पक्षाचे मुख्य नेते म्हणून सांगली जिल्ह्यातले तेच पुढे येणार, यात काही शंका नाही. कारण त्यांचा एकूण दबदबा आणि प्रभाव पाहिला तर तेच ह्या जिल्ह्याचे नेते होणार राष्ट्रवादी काँग्रेसचे. आणि साहजिकच महायुतीमध्ये सुद्धा त्यांचं बळ वाढणार. भारतीय जनता पक्षाला सुद्धा त्यांची दखल घ्यावी लागेल. ह्या महायुतीमध्ये त्यांच्या पक्षाची म्हणजेच राष्ट्रवादी पक्षाची आणि क्रमाक्रमानं ते आपले राजकीय वर्तुळ, प्रभावाचं वर्तुळ विस्तारत नेणार, यात काही शंका नाही. पाहूया नेमकं काय होतं ते. पण हा विशाल पाटील, खासदार विशाल पाटील यांना हा मोठा इशारा आहे. महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असली तरी सुद्धा हे मुद्दाम आवर्जून सांगणं गरजेचं होतं, म्हणून हा व्हिडिओ मी करतोय. आपल्याला आवडला तर आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.